DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। राज्य शासनाने वेगवेगळ्या अटी शर्ती लादून फसवी कर्जमाफी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी गाढवाला शाल, टोपी व हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला। यावेळी शासनाच्या आदेशाची होळीही करण्यात आली। सोनपेठ येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्य शासनाने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या आदेशाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर होळी करून व गाढवाला शाल, श्रीफळ, टोपी व हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला। राज्य शासनाने काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधाचे एक अध्यादेश काढला व या अध्यादेशात नेहमीप्रमाणे अटी शर्ती लादून लाखो शेतकरी कर्जमाफीच्या योजनेबाहेर ठेवले। राज्यातील मोजक्या शेतकऱ्यांना अल्प लाभ या योजनेत मिळणार असल्याने तरुण शेतकऱ्यांनी दिनांक 3 जून रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी केली, तर फसवी कर्जमाफी केल्याबद्दल गाढवाला शाल, श्रीफळ, टोपी व हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला। यावेळी भारत राष्ट्र किसान समितीचे सुधीर बिंदू, शेतकरी संघटनेचे नेते गणेश पाटील, विश्वंभर गोरवे, ऋषिकेश जोगदंड, काँग्रेसचे चौफुल्ला सौदागर, राजेश जोगदंड, किरण सोळंके, मंगेश जोगदंड, राहुल रोडे, नारायण फपाळ, चंद्रकांत नाईक नवरे, माधव जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे, सोनपेठ। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।